इथे शापूची भाजी चिरून घेतलेली आहे, मिरची, मुगाची डाळ भिजवून, लसूण आणि शेंगदाणे. आता गॅसवर कढई तापायला ठेवली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेऊया. आता तेलामध्ये लसूण टाकून थोडा हलवून घेऊया. नंतर मिरची टाकून घ्यायची. ती छान खरपूस लाल तांबूस कलर येतोपर्यंत भाजून घेऊया आपण. आता त्यामध्ये आपण शापूची भाजी धुवून घेतलेली आहे ती टाकून घेणार आहोत आणि छान अशी परतून घेणार आहे. त्याच्यावर भिजवलेली मुगाची डाळ टाकून घेणार आहे आधी. छान मिक्स करून घेणार आहोत. आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे आणि परत मिक्स करून घेणार आहोत. आता याला 10 मिनिटं झाकून शिजण्यासाठी ठेवून देणार आहोत. आता भाजी आपली शिजलेली आहे. आता यामध्ये आपण मग शेंगदाण्याचे आबडधोबड कूट टाकून घेणार आहोत, कारण भाजीसाठी आबडधोबड कूटच छान लागतं. आता आपली भाजी शिजून तयार झाली आहे. बाजरीच्या भाकरीसोबत शापूची भाजी खायला खूप छान लागते.